एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। 10 दिवसांपूर्वी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रणजित गायकवाड यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील संभाजी चौक परिसरात सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास घडली होती। दुचाकीवरून प्रवास करत असताना 2 ते 3 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी रणजित गायकवाड यांच्यावर अचानक हल्ला चढवला होता। या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रणजित गायकवाड यांना तात्काळ उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आले होते। गेल्या 10 दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते, मात्र आज अखेर उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली। या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून घटनेनंतर आरोपी फरार झाले होते। विठ्ठलवाडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। रणजित गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे उल्हासनगरात शोककळा पसरली असून राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे। आरोपी आताही फरार। देवेंद्र वर्मा, तुमचा आवाज, नवभारत संवाद।